आषाढीया मेघांची सावली हो भेटी लागे जीवा विठू माऊली आषाढीया मेघांची सावली हो भेटी लागे जीवा विठू माऊली आषाढीया मेघांची इंद्रप्रस्थामध्ये आपलं स्वागत आहे। मुनिवर्य आपण इथे येण्याचं प्रयोजन आणि नारायण आणि आम्हा देवाला एक चिंता लागून राहिले आहे। देव हो आपल्याला अशी कोणती चिंता लागून राहिले? मुनिवर्य आपण या प्रजांच्या सभेत हजर होतात। त्या सभेमध्ये एका असुराचा जन्म झाला आणि त्या असुराचे प्रत काय झाले याची चिंता वाटत आहे। नारायण नारायण देव हो तेच सांगायचे मी झालं बघा। यम राजांच्या दरबारात नर्तिकेचे नृत्य चालू असताना यम राजांना मोह झाला, त्यांचे ते खाली पडले। त्यातून एका असुराचा जन्म झाला आणि तो असुर आता आपल्या राज्यावर चाल फिरत आहे। मुनिवर्य हे खरं आहे। हो देवेंद्र हे खरं आहे। याचा अर्थ त्या अग्निसुराला मोठा अहंकार झाला आहे। देवेंद्र ज्याला अहंकार होतो त्याचा शेवटी सर्वनाश होतो हे आपणास माहित आहे ना? महादेवा बरोबर आहे, परंतु समस्त देवगणांच्या तसेच अमरावतीच्या रक्षणासाठी हा देवेंद्र त्या अग्निसुराचा नाश करेल। महादेवा आपण प्रस्थान करावे। तुला काय सांगत होतो इथे हजर का? काय कराल? नारायण नारायण अग्निसुरा सर्व देव एकत्र इकडे पाण्यासाठी मी आलो बघ। ही काय मार्गा तू तिथे उभा राहून आता देवांची दशे काय होते ते बघत राहा। कुठल्या सिंहासनावर समर्पण कोणालाय? अरे अग्निसुरा तुझी बडबड बंद कर। हे देवराज इंद्रप्रस्थ हे लक्षात असू दे। हे देवराज माझा जन्म कसा झाला हे तुला माहित आहे? हे सारे त्रिभुवन तरुण जगाचा
काय चालू भस्म करणार. अरे अग्निसुरा माझी केव्हाही दे रे हो विधास यावरी घमेंड या अग्निसुराला आवाज. ठीक आहे देवेंद्रचा पराभव झाला. तुला दिसला नाही मुकटा निघून जा. नाही तर अग्निसुरा मला तुझ्याशी युद्ध करायचंय. माझ्याशी तर ठीक आहे विष्णुदेव होता तर ठीक आहे. परंतु कैलासपती महादेव त्याचा सुद्धा समाचार घेत आहे.
इतर ध्यान विकून त्यांची सुद्धा राज्य ताब्यात घेतो. मग हे केलं की माझे तुझ्या कामाचा इंद्रदेव विष्णुदेव यांचा पराभव होता. कैलासपती महादेव म्हणतात मला महाबली. मग का त्यांना तुझा करणार परत माझ्या पलीकडे अन्यथा त्या देवेंद्रची अवस्था होईल. अग्निसुरा माझी जीव युद्ध करण्यापेक्षा माझ्या नंदी सोबत युद्ध कर. वा रे वा महादेवा, स्वतः तू शिव समजतो आणि एका प्राण्याबरोबर मला युद्ध करत होतो. ठीक आहे ठीक आहे बोल या अग्निसुरा कल्याण मला Yeah.
देवा पहिलाच ना माझा पराक्रम तर होत असेल. ठीक आहे हो जास्त या देवांचा परम झाला परंतु इथपर्यंत थांबून चालला नाही. इतर देवांना जिंकून त्यांची सुद्धा राज्य ताब्यात घेतो आणि या अखंड केलं राज्य म्हणतो त्यानंतर मांडला आहे. काय करावे काही सुचत नाही. परंतु देवेंद्र यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. महादेवा आपण यातून काही मार्ग काढावा अशी विनंती आहे. देव आपण पार्वती नंदन गणेशाला वंदन करूया. त्याची मार्ग काढते. ठीक आहे आपण गणेशाची आळवणी करूया. बाळ गणेशा त्या अग्निसुराने त्रिभुवनात हाहाकार माजवला आहे. आम्हा देवांचे राज्य त्याने ताब्यात घेतले. यावर काहीतरी उपाय शोधला. बाळ गणेशा आपण यातून काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती आहे. गणेशा येतो आम्ही.
कोण राहिलं तिकडे? अरे मूर्खा, माझ्या मागाचा आवडणारा तू हा तरी कोण? काय म्हणे? माझा कदन कर गणेशा, अरे पाणी पडता नाही तर केवळ होईल हिम्मत असेल तर होत कर.
गणेशाचा दाह होत आहे. देव, यावर उपाय काय करावा? देव, मी माझ्याकडे ही ऋषीचा वर्षाव गणेशाच्या माथ्यावर करतो. त्याने गणेशाचा दाह शांत होतो का पाहूया. बाळ गणेशा, नाही, गणेशाचा दाह शांत होत नाही. विष्णू, आपल्याला उपाय असेल तर करावा. देवेंद्र, मी माझ्या जवळचे शीतल कमल त्याच्या मस्तकी ठेवतो. त्यामुळे गणेश पद्मब्राह्मण ओळखला जाईल. एवढे करुणी गणेशाचा दाह शांत होत नाही. महादेवा, आपल्याला काय उपाय असेल तर करावा. देव, मी माझ्या जवळचे चंद्रकोर गणेश हे मस्तकी ठेवतो. त्यामुळे गणेश बालचंद्र या नावाने ओळखला जाईल. नाही महादेवा, एवढे करुणी गणेशाचा दाह शांत होत नाही. काय करावे काही सुचत नाही. बाळ गणेशा, बाळ गणेशा शांत हो. अलग निरंजन, अलग निरंजन. या ऋषीमुनी या. देव, काय गडबड चालले आहे? ऋषीमुनी, गणेशाने अग्निसुराला गिळले आहे. त्यामुळे त्याच्या शरीराचा दाह होत आहे. आपल्याला काय उपाय असेल तर करावा. ठीक आहे, मी माझ्या घरी 21 दुर्वा गणेशाच्या माथ्यावर ठेवतो. मग पाहूया गणेशाचा देह शांत होतो का. ऋषीमुनी, आपल्या उपायाने गणेशाचा दाह शांत होत झाला आहे. गणेशा, अग्निसुराचा नाश झाला. देवांची राज्य देवाला परत नाही. दुर्वाचे महत्व साऱ्या जगाला कळले. तेव्हा गणेशा, आपण पृथ्वी तलावर लोकांना दर्शन द्यावे अशी विनंती आहे. अग्निसुराचा गर्व वाढत होता. हे गणेशाला लक्षात आले. गणेशाने ठरवले,
पाया
पहा रुद्रांश वैभव बंदेरे गार्गी माविक पाटील गाव वांजोळे यांच्याकडून या गीतासाठी 201 रुपयाने पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे गाणं पुन्हा एकदा झालं पाहिजे म्हणजे वन्स मोर. त्याचप्रमाणे संतोष राजाराम पवार मुरादपूर यांच्याकडून सुद्धा या गाण्यासाठी वन्स मोर आलेलं आहे. त्यांनी सुद्धा 201 रुपयाने पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे भूमी अमित भुवन यांच्याकडून सुद्धा या गाण्यासाठी पुन्हा एकदा वसमोसाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही नमन म्हणतो त्यांचे आभार आहोत. धन्यवाद.